आपण बनवणार आहे आळूची वडी। तर आळूची वडी बनवण्यासाठी आपण प्रथम आळूची पानं तोडून घेऊया। तर याचा देठ बघा थोडासा चॉकलेटी आहे। असा देठ असेल तर हे जास्त आपल्या घशामध्ये पाणी खवखवत नाहीत आणि हीच पाणी आपण वडी बनवण्यासाठी वापरणार आहे। प्रथम आपण सर्व पाने कट करून घेऊया। पाने कट करून झाल्यानंतर आपण त्याला स्वच्छ पाण्यामध्ये 1-2 मिनिटं आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण एका टॉवेलने ही जी सर्व पाने आहे ती त्याच्यावर ते पाणी ते पुसून घेणार आहे। पाणी पुसून झाल्यानंतर यावरची जी मोठी शिरा आहे ते आपण चाकूच्या साहाय्याने कट करणार आहे। प्रथम त्याचा जो थोडासा देठ राहिलेला आहे तो कट करून घेऊया आणि तो साईडला ठेवायचा। आपण जी शिरा आहे ना ती शिर हलकीशी आपण चाकूने जितकी निघते तितकी आपण काढून घेणार आहे। कारण की जास्त ती शीर ठेवली तर पाणी आपल्याला म्हणजे असं त्याचा रोल बनवता येत नाही, त्यामुळे आपण हलकीशी शीर त्याची काढून घेणार आहे। दुसऱ्याही साईडची एक मोठी शीर होती तीही मी काढून घेणार आहे। जर तुमच्या पानांना जर जास्त मोठ्या शिरा नसेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किप करू शकता, नाही काढल्या तरीही चालेल। आपण जर काढायच्या नसेल शिरा तर आपण एक लाटणे घ्यायचं आणि त्यांना आपण हा शिरा मोडून घ्यायचा आहे। असं जर असा थोडासा प्रेस करायचं आणि हा शिरा आपण काढून घ्यायचा। इथे मी सर्व पानांच्या म्हणजे 7 ते 8 पानं होती त्याच्या सर्व शिरा मी काढून घेतलेल्या आहे। थोडंसं लाटण्याने प्रेसही केलेलं आहे। यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या तव्यावरती हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत। थोडंसं अद्रक, नंतर 4 ते 5 लसणाच्या कुड्या, 1 चमच भरून जिरं, याची आपल्याला हलकीशी आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही आपली पेस्ट तयार झालेली आहे। पेस्ट बनवताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। यानंतर आपण 1 वाटी बेसनचे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमच हळद, नंतर 1 चमच ओवा, चवीनुसार मीठ आणि आपण जो मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला मसाला होता तोही ॲड करणार आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। प्रथम आपण सर्व चमचने मिक्स करून घेणार आहे। सर्व मसाला एकत्र झाला पाहिजे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 1-2 चमच मी पाणी घेतलेलं आहे, तेही पाणी मी यामध्येच ॲड करणार आहे आणि आपण एकाच डायरेक्शनने आपण हे असं एकसारखं ढवळून घेणार आहे। थोडं थोडं करत आपण पाणी ओतणार आहे, डायरेक्ट जास्त पाणी ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करत आपण पाणी ओतणार आहे। तर आता आपण ह्याचं हलकंसं बॅटर असं जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही असं आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमच आपण यामध्ये तेल ॲड करणार आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडासा हलकासा सोडा जरी वापरला तरीही चालेल, पण मी इथे वापरत नाही आहे। पहा असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। यानंतर आपण एक मोठी प्लेट घेतलेली आहे मोठ्या आकाराची, तुम्ही चॉपिंग बोर्डही घेऊ शकता। यानंतर आपण ही पानं जी आहेत ती एका कोणत्याही डायरेक्शनला आपण ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण असं चमचने थोडं थोडंसं जी बॅटर बनवलेलं आहे ते आपण ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे हाताने सर्वीकडे स्प्रेड करणार आहे। असं आपण हाताने हलकंसं, जास्तही म्हणजे पातळ नाही हे पीठ, त्यामुळे आपण हलक्याशा हाताने सर्व पानाला लावून घेऊया। एका पानाला पूर्णपणे झाल्यानंतर आपण दुसरं जे पान घेणार आहे तर पहिल्या पानाच्या अपोजिट साईड म्हणजे डायरेक्शन असावी, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे त्याप्रमाणे आपण पान ठेवून घ्या, म्हणजे आपला रोल जो आहे तो एकसारखा बनला जाईल। यानंतर तिसरे पान त्याच्या 2 नंबरच्या अपोजिट डायरेक्शनने आपण ठेवलेलं आहे, त्यावरती आपण असंच सर्व बॅटर लावून घेणार आहे। आता इथं पूर्ण आपलं बॅटर लावून झालेलं आहे, तर आपण एका साईडने असं पान असं थोडंसं हलकंसं फोल्ड करून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने हलकंसं फोल्ड करून घेणार आहे। थोडंसं प्रेसही करायचं आहे, आपल्या हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, जास्तही नाही करायचं।
नंतर जिथे आपण प्रेस केलेलं आहे तिथंही आपण हे बेसनचं जे मिक्सर आहे ते लावून घेणार आहे. आता आपण रोल तयार करायचा आहे. रोल तयार करताना प्रथम एक फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं. नंतर त्याचा आपण हलका हलका रोल बनवायचा आहे. रोल बनवताना आपण बोटाच्या साहाय्याने साईडलाही थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं. पहा मी जसं करते तसं, आणि आपण याचा रोल बनवायचा आहे. तर आपले 2 वेळा आपण रोल बनवला. आता म्हणजे मीडियम साईडला आपण आलेलो आहे, त्या ठिकाणी थोडंसं अजून बॅटर लावायचं. असं बॅटर लावल्यामुळे आपला रोल जो आहे तो घट्ट बनतो, म्हणजे असा तो मध्ये कुठेही असा पसरत नाही. आता आपण लास्टला आलेलो आहे, इथे आपण हलकंसं बॅटर लावणार आहे आणि आपण हा पूर्ण रोल आहे जो मिटवून घेणार आहे. आता आपला अशा प्रकारे आपले हा रोल तयार झालेला आहे. बाकीचेही मी रोल बनवून घेतलेले आहेत. काही छोटी पानं होती त्याचाही मी रोल बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही छोट्या पानाचाही अशाच प्रकारे रोल बनवू शकता. यानंतर आपण पूर्ण चाळणीला किंवा आपण जे प्लेट ठेवणार त्याला आपण तेल लावायचं नाही. आपण जो भाग चाळणीमध्ये ठेवणार त्या भागालाच फक्त तेल लावायचं. यामुळे आपलं तेलही वाचेल आणि आपला रोल जो आहे तो परफेक्ट असा चाळणीवर बसला जाईल. तर आता आपण हा रोल चाळणीवर ठेवलेला आहे. मी त्याचप्रमाणे दुसरा रोलही तुम्हाला करून दाखवते. जो भाग मी चाळणीवरती ठेवणार आहे त्यालाच फक्त मी तेल लावलेलं आहे आणि तो आता मी चाळणीवर ठेवून घेणार आहे. आता बाकीचे सर्व मी रोल जे आहे ते चाळणीवरती ठेवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं इडलीचं भांडं असतं त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. पाणी हलकंसं गरम झालं की आपण याच्यावरती त्याची प्लेट आहे ती प्लेट ठेवणार आहे अशा प्रकारे. आता ही ठेवल्यानंतर त्याचं आपलं झाकण जे आहे ते आपण लावून घ्यायचं आहे. झाकण लावल्यानंतर मधून आपण चेकही करायचं आहे. तर 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. त्याचा कलरही बदलला आहे. शिजलं का नाही हे चेक करण्यासाठी एक धारदार चाकू आतमध्ये प्रेस करायचा आहे आणि त्याच्यावरती काही पीठ लागत नसेल तर आपल्या वड्या शिजलेल्या आहेत असं समजायचं. आता ह्या शिजलेल्या वड्या आपण 15 मिनटं बाजूला ठेवणार आहे. वड्या म्हणजे रोल जे आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला छान प्रकारे वड्या पाडता येतात. आता मी 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून झालेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये घेते आणि साधारण आपल्याला मोठ्या मोठ्या अशा वड्या पाडायच्या आहेत, जास्त बारीकही करायच्या नाही आहेत. तर चला आपण वड्या पाडूया. एक चाकू घेतला मी आणि आता पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण थोड्याशा जाड वड्या पाडून घेणार आहे. ठीक आहे, बघा याची साईज त्याची वडीची साईज एवढी असावी, जास्त पातळही नाही जास्त जाड नाही. अशा प्रकारे मी बाकीच्याही वड्या पाडून घेते. पहा आता मी पूर्ण जितके रोल बनवले होते तितके रोलच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला असं हलकंसं फ्राय करायचं आहे. तुम्ही अशाही खाल्ल्या तरीही खूप छान लागतात. ज्यांना ऑइली आवडत नसेल त्यांनी अशाही खा. तेल हलकंसं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी एक करून अशा वड्या सोडते आणि त्या भाजून घेते. तर इथे मी दोन्ही साईडने खरपूस अशा वड्या भाजून म्हणजे तळून घेतलेल्या आहेत. तर आता मी याच्यातील तेल जे आहे पूर्ण काढून एका प्लेटमध्ये ठेवून देते. पहा या ठिकाणी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत.